नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे रुद्राष्टकम स्तोत्रातील पहिला श्लोक आज प्रसारित होत आहे. नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशम आकाशवासं भजेहम. आता त्याचा अर्थ पाहूया आपण. नमामि ईशम, ईशान असा पहिला शब्द आहे. नमामि, मी नमस्कार करतो. नमामि ईशम, कोणाला? ईशाला म्हणजे देवाला. कोण देव? ईशान. ईशान म्हणजे भगवान शिवशंकर. शिवशंकरांना 5 मुख आहेत असं मानलं जातं. त्यातलं एक मुखाचं नाव आहे ईशान. कसं आहेत ते? निर्वाण रूपम, त्यांचं रूप अद्वितीय आहे. निर्वाण रूपम म्हणजे निर्वाण. जेव्हा बघा माणसाचं निर्वाण होतं तेव्हा आपण त्याला तिथे स्मशानात घेऊन जातो तेव्हा तिथे भोलेनाथांची मूर्ती आपल्याला दिसते बसलेली. कारण ते श्मशानेष्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचराः चिताभस्मालेपस्रगपिनृकरोटी परिकरः अमङ्गल्यं शीलं तव भवतु नामैव मकुलं तथापि स्मर्तॄणां वरद परमं मङ्गले. असा आहे ना तो स्तोत्र, शिवमहिम्न स्तोत्र. श्मशानेष्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचराः. सर्व पिशाच भूतगण बेता अवतीभोवती आहे. त्यांनी अंगावर राख भस्म विलेपन केलेलं आहे. असा हा श्मशानवासी निर्वाणाचं रूप दाखवतो. विभुम, प्रभू आहे तो. विभुम व्यापकम, सर्वत्र व्यापलेला आहे. ब्रह्म वेदस्वरूपम, वेद स्वरूप आहे. जणू काही वेदांनी यांचं स्वरूप जाणलेलं आहे. तो ब्रह्मस्वरूप आहे. निजम निर्गुणम, निर्गुणम गुणातीत आहे तो. तत्व रजतम यांच्या पलीकडे पोचलेला आहे. निर्विकल्प आहे म्हणजे त्याला कुठलेही विकार उत्पन्न होत नाही. निर्विकारी आपण म्हणतो तसा निर्विकल्प आहे. निरीहम आहे. चिदाकाशम आकाशवासम भजेहम. आकाशवासम म्हणजे दिगंबर, त्याने आकाश हेच वस्त्र पांघरले. चित आकाश असं जे त्यांनी वस्त्र पांघरलेलं आहे त्या नमामि ईशम, ईशानम. पुन्हा एकदा भजेहम, मी त्याला नमस्कार करतो, मी त्याला भजतो. आजच्या भागात इथे थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम नमः शिवाय.